हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे हनुमान मूवी बघायला. हनुमान किंवा हनुमॅन तुम्ही म्हणू शकता. तर ॲक्च्युली मूवी बघायचा प्लॅन असं काही फिक्स नव्हता, पण अचानकच प्लॅन झाला. आणि 2024 मधला पहिला मूवी आहे ना, असं म्हणू शकतो आपण. 2024 मधला पहिला मूवी. तर बघूया आपण आता कसं आहे ते. रिव्ह्यू बघितले, चांगले वाटले रिव्ह्यू सुद्धा. काहीतरी वेगळा मूवी वाटला म्हणून म्हटलं चला बघूया. आणि आरुष पण येणार होता ॲक्च्युली आमच्या बरोबर, पण आम्हाला तिकीट मिळाली. ॲक्च्युली माझ्याकडून गोंधळ झाला. 8चा शो बुक करायचा होता, पण मी 5चा शो बुक केला. आणि दुसरं म्हणजे आरुषला मागे तिकीट असली की त्याला मजा येते, पुढं तिकीट असली की येत नाही तो बघायला. त्यामुळं मग आता आम्ही दोघंच चाललेलं आहे, मी आणि आशुतोष. बघू आता चला कसा आहे तो मूवी. तर हनुमान मूवीबद्दल सांगायचं झालं तर हा एक इंडियन तेलुगू भाषेमधला सुपर हिरो मूवी आहे. सुपर हिरो म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच, स्पायडरमॅन झाला, अँटमॅन झाला, तशाच प्रकारचा हा हनुमॅन हा मूवी आहे. आणि याच्यामध्ये अमृता अय्यर आणि तेजा सज्जा हे मेन भूमिकेमध्ये आहेत. आणि खरंच म्हणजे थोडासा वेगळा मूवी आहे. याच्यामध्ये VFXचे इफेक्ट्स एकदम मस्त दिलेले आहेत आणि छान असा मूवी आहे हा. तर या मूवीची ॲक्च्युअल स्टोरी अशी आहे की अंजनाद्री नावाचं एक खेडेगाव आहे आणि या खेडेगावामधला एक मुलगा असतो आणि त्याची ॲक्च्युली ही स्टोरी आहे. आणि याच्यामध्ये एक छानसं असं बहीण भावाचं नातंसुद्धा दाखवलेलं आहे. एक छोटीशी लव्ह स्टोरी पण आहे, सुपर हिरोची स्टोरी आहे. तर त्याला एक प्रकारची त्या मुलाला पॉवर मिळालेली असते आणि त्या पॉवरचा तो कसा यूज करतो, ॲक्च्युअल ही स्टोरी आहे. आणि हनुमानाची पण एंट्री आहे याच्यामध्ये, त्यामुळं अगदी थिएटर पूर्ण खचाखच भरलेलं असतं. तर काही काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सायंटिफिक वाटत नाहीत. जर तुम्ही ॲव्हेंजर मूवी बघितला असेल तर त्याच्यासारखाच आहे, पण ॲव्हेंजरमध्ये अतिशयोक्ती दाखवली आहे, त्याच्यापेक्षा तरी इथं आपल्याकडं कमी आहे. पण एकूण फॅमिली ड्रामा आहे. फॅमिली ड्रामा म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत इथं हा मूवी बघू शकता. तुम्हाला मध्ये कुठेही बोर होणार नाही. म्हणजे फुल टू एंटरटेनमेंट मूवी आहे. लहान मुलांना पण खूप आवडेल आणि हा मूवी. आणि तो जो मणी असतो त्या मणीचं काय होतं, तर याचा सेकंड पार्ट पण येणार आहे. तर तुम्ही मस्त फॅमिलीसोबत हा मूवी एन्जॉय करू शकता. तर विकेंडला प्लॅन करू शकता. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.